खरं तर आरक्षण मिळालेलं आहे आणि गुलाल उधळून खरं तर आंतरवली सराटीकडे जरांगे आणि त्यांच्यासोबत आलेले हजारो मराठा बांधव हे खरं तर गेलेले आहेत. मात्र त्यानंतर असं वाटत होतं की हा विषय संपेल आणि जवळपास महिन्याभरानंतर पुन्हा एकदा सातारा गॅझेटवर चर्चा होईल. मात्र तसं न होता ओबीसीनी लगेचच त्यावर आपली प्रतिक्रिया देत लढा देखील पुकारलेला आहे. त्यांच्या देखील मागण्या मान्य झालेल्या आहेत. नेमका आता सगळा काय विषय सुरू आहे याच्यावरच चर्चा करण्यासाठी माझ्यासोबत आबासाहेब पाटील जोडले गेलेले आहेत. मराठा मूक मोर्चा आणि मराठा क्रांती मोर्चा यांचे समन्वयक आहेत. फार दीर्घकाळ त्यांचा हा लढा सुरू आहे. त्याच्यासोबतच माझ्यासोबत गंगाधर काळकुटे हे देखील सामील झालेले आहेत. गंगाधर काळकुटे हे जरांगे यांच्या वतीनं ही लढाई लढत आहेत आणि संपूर्ण जरांगेंचं हे सगळं जे आंदोलन आहे ते फार जवळीकने हे ते पाहतात आणि ते हे सगळं जे आंदोलन आहे ते फार जवळीकपणे हँडल करत आहेत. त्यासोबतच माझ्यासोबत वीरेंद्र पवार आहेत. वीरेंद्र पवार यांनी मुंबईमधली सगळी अरेंजमेंट पाहिलेली होती जेव्हा मराठे मोठ्या संख्येने या ठिकाणी आलेले होते. वीरेंद्र पवार हे मराठ्यांसाठी त्यांचं जे काम आहे ते त्यांच्या वडिलांपासून सुरू आहे आणि त्यासोबतच माझ्यासोबत मंगेश ससाडे हे देखील ओबीसी नेते जोडले गेलेले आहेत. विनोद पाटील हे देखील आपल्यासोबत जोडले जाणार आहेत थोड्याच मिनिटांमध्ये. मी सुरुवात करते आबासाहेब पाटील यांच्यापासून. आबासाहेब, खरं तर एके ठिकाणी जरांगे म्हणतायत आम्हाला न्याय मिळालेला आहे, विजय झालेला आहे आणि दुसरीकडे आपण बघितलं की विनोद पाटील यांनी याच्यावर प्रश्नचिन्ह देखील उपस्थित केलंय. आबासाहेब, मराठ्यांमध्ये नेमका काय संभ्रम सध्या सुरू आहे? विषय असा आहे की आजचा जो मुंबईमध्ये जो शासन निर्णय दिला गेला हैदराबाद गॅझेट लागू करण्याच्या संदर्भामध्ये आणि तो जो शासन निर्णय निघालेला आहे तो कुणबी जात प्रमाण संदर्भामधला शासन निर्णय आहे की ज्यांच्या कुणबी नोंदी आहेत आणि ज्यांच्या कुणबी नोंदी असून त्यांच्या वंशावळीतील ज्या लोकांना किंवा त्यांचे चुलते असतील किंवा त्यांच्या कुळातील काही लोक असतील त्यांचे महसुली पुरावे नसतील तर वंशावळ जुळत असेल तर अशा लोकांना की समजा माझी नोंद असेल आणि मी त्यांना ऍप्लिकेट करून दिलं की हा माझा चुलत भाऊ आहे, आमची वंशावळ जुळत आहे आणि महसुली पुरावा नसल्यामुळं वंशावळ पुरावा आमचा आहे आणि आमच्या कुळातले आहेत, आमच्या घरातले आहेत असं ऍप्लिकेट दिल्यानंतर त्यांच्या कुटुंबाला त्याचा फायदा होणार आहे. आणि हा जो शासन निर्णय परवा झालेला आहे तो राज्यात ज्यांच्या कुणबी नोंदी आहेत ऑलरेडी हा जो शासन निर्णय होता तो 1 सप्टेंबर 2014ला 12 रोजी जे जात प्रमाणपत्र दाखला देण्यासंदर्भात आणि जात पडताळणी संदर्भामध्ये जो निर्णय होता त्या निर्णयामध्ये आणि 1 जून 2004चा हे दोन्ही शासन निर्णय एकत्र करून हा एक सुधारित नवीन शासन निर्णय काढलेला आहे आणि ह्याचा फायदा मराठवाड्यातील आता जे मराठवाड्यासाठी जे दिलेला आहे शासन निर्णय त्या मराठवाड्यातल्या मराठ्यांना त्याचा फायदा होऊ शकतो. पण मराठा ज्यांच्या नोंदी नाहीत त्यांच्यासाठी मात्र पुन्हा हा लढा चालू ठेवावा लागणार आहे. नक्कीच. धन्यवाद आबासाहेब. मी तुमच्याकडे इतर प्रश्नांसाठी येणारच आहे. मी आता जातेय सध्या वीरेंद्र पवार यांच्याकडे. वीरेंद्रजी, आपण आणि आपल्या परिवारापासून आपण हा सगळा मराठा यांच्या संघर्षाचा लढा आपण बघतोय. संघर्ष अजून काही काळ करावा लागणार आहे असं आबासाहेब सुचवतायत. वीरेंद्रजी. नाही, आता जे हैदराबाद गॅझेट संदर्भात आहे, जे सातारा गॅझेट संदर्भात आहे, जे मुंबई गॅझेटच्या संदर्भात आहे त्याच्यामध्ये एक एक स्टेप आपल्याला पुढे जावं लागणार. काही आपल्या अभ्यासात येतात तर त्यांनी काही म्हणजे फार मोठी काही एकदम चुकीचे पॉइंट पुढे गेलेलं असंही नाही म्हणता येणार. पण एखादी जर त्रुटी असेल किंवा जर एखाद्या जर त्याच्यामध्ये रिव्हिजन करता येण्यासारखं असेल तर त्याची देखील खातरजमा परवाच्या दिवशी ज्यावेळी हा ड्राफ्ट स्वीकारला, आपला जो GR स्वीकारला त्यावेळी मनोदर तिकडने केलंय की हा आल्यानंतर जर आम्हाला काही त्याच्यामध्ये जर काही त्रुटी वाटत असतील तर त्यासाठी आम्ही पुन्हा तुम्हाला येऊ आणि ते करून देण्याची जबाबदारी तुमची असेल. एखाद्या वेळेस जर शासनाच्या विरोधामध्ये कोण जर कोर्टात गेलं तर ते कोर्टामध्ये देखील त्याला आव्हान देण्याची देखील जबाबदारी राज्य सरकारची असेल. या संदर्भामध्ये त्यांनी या दोन गोष्टी एकदम स्पष्ट केल्या की हा एकदा GR आल्यावरती याच्यावरती बरेच जणांचे वेगवेगळे व्ह्यूज येऊ शकतात आणि त्याच्यामध्ये जो सर्वाधिक फायदा जर एखाद्या गोष्टी केल्यामुळे जर होणार असेल तर त्या करण्यासाठी समजा जर एखादी जर तरतूद करावी लागली तर ती राज्य सरकारने त्यावेळी केली पाहिजे
असा शब्द देखील त्यांनी विखे पाटील साहेबांकडनं त्यांनी घेतला. प्रश्न असा होता की कुठल्याही गोष्ट फुलप्रूफ नसते, एक एक स्टेप बाय स्टेप आपल्याला जायचं असतं. विनोदजी पाटील माझे मित्र आहेत, आम्ही इतकी वर्ष काम करतोय. त्यांचा एखादा जो मुद्दा आहे तर तो व्यवस्थित उपयोग करून तो व्यवस्थित त्याप्रमाणे आपल्याला चालना कशी मिळेल त्या पद्धतीने केलं पाहिजे. एवढे लोक मोठ्या संख्येने मुंबईमध्ये आले असताना आणि राज्य सरकारने जेव्हा या तिघही जे आज दोन उपमुख्य आणि मुख्यमंत्री आहेत त्यांनी तिघांनी एकत्र येऊन उपसमितीला त्याचे अधिकार दिले, त्याच्यामधले उपसमितीमधले हे सर्व दिग्गज लोक एवढ्याने बसून हा जी आर काढलेला आहे. त्यामुळे आपण त्याला काय कशाच्या टोपलीमध्ये टाकणारा जी आर वगैरे असं काय बोलू शकत नाही. परंतु त्याच्यामध्ये जर आपल्याला जर काही अजून बदल सुचवायचे वगैरे असतील तर सुचवू शकतात. एवढे निवड त्याच्यामध्ये आहे. काही लोकांनी जर आणि तसं काही नसतंच, अगदी त्या जी आर मध्ये निघत काहीच जर निघालं नसतं तर मग भुजबळ साहेब कशाला बाहेर पडले, लगेच त्यांनी ती बॉडी लँग्वेज का दाखवली असती, त्यांनी तिकडे 2 दंड बैठका मारल्या असत्या आणि काम झालं असं त्यांचं. परंतु काहीतरी आहे त्याच्यामध्ये, अजून काय बदल करता येण्यासारखा असेल, कारण हा विषय आमच्या इकडच्या भागातला नसल्यामुळे माझं त्याच्यावरती सखोल नॉलेज नाही. परंतु जे मला माहिती आहे, जेवढं मी मांडू शकतो सांगू शकतो ते एवढंच आहे की याच्यामध्ये जर तिकडच्या जे स्थानिक लोक आहेत त्यांचे काही प्रश्न वेगवेगळे आहेत. हैदराबाद संस्थांमधनं इथे आलेले त्यांचे काही कागदपत्र आलीच नाही. मग अशा वेळी शिंदे कमिटी मार्फत जे संशोधन झालं, जे माहिती आपण काढली त्या आधारे आता हा जी आर काढण्यात आलेला. तर माझं मत असं आहे की थोडा वेळ दोन्ही साईडला दिला पाहिजे, नक्कीच थोडा वेळ दिला पाहिजे आणि थोडं अजून याचं सखोल ह्याच्या संदर्भात वाचन झालं पाहिजे. याच्यातल्या ज्या काही बाबी आहेत त्यांच्यावर चर्चा झाली पाहिजे आणि म्हणूनच त्याचाच एक भाग म्हणून आपण देखील या विषयावर चर्चा करत आहोत. गंगाधर काळकुटे यांच्याकडे मी जाऊ इच्छिते. गंगाधरजी, आपण जरांगे पाटील यांच्यासोबत गेली अनेक वर्ष आहात, आपण हा त्यांचा लढा पाहिलेला आहे. ते खुश आहेत जे मिळालेलं आहे त्याच्यामध्ये? नक्कीच खुश आहेत. गेल्या 2 वर्षात ताई दादांनी स्वतःचा जीव पणाला लावला. 7 उपोषण केलते या उपोषणाच्या अगोदर आणि हे 8वं उपोषण आहे. आपले वीरेंद्रजीला माहिती आहे, आबासाहेबाला माहिती आहे, ते बघतायत. मनोज दादा त्या 2 वर्षाच्या अगोदरही अनेक वर्षापासून लढा लढतायत आणि एक आंदोलक म्हणून प्रत्येक वेळी लढत असताना समाजाला काहीतरी मिळालं पाहिजे, समाजाच्या पदरात काहीतरी पडलं पाहिजे, हा उद्देश आंदोलकाचा असतो आणि तोच उद्देश मनोजदादांचा आहे. ते रोज सुद्धा प्रत्येक वेळी मराठा समाजाला काही ना काही मिळालं पाहिजे या दृष्टीने प्रयत्न करत असतात. सातत्यानं मराठा समाजाच्या भल्यासाठी एक एक नोंद जरी निघाली ना ताई तर एसडीएम असतील, तहसीलदार असतील, त्या प्रत्येकाला दादा स्वतः पर्सनली फोन करतात. कुणाच्या अडचणी असतील, काहीच्या खाजगी नोंदी निघल्यात तर तिथं त्यावेळेस प्रमाणपत्र ज्यावेळेस निघत नाही ना त्यावेळेस मनोजदादा तिथंही स्वतः फोन लावतात. म्हणजे प्रत्येक मराठ्याची काळजी घेण्याचा आणि प्रत्येक मराठ्याला आरक्षण कसं मिळेल यासाठी मनोजदादा प्रयत्नशील आहेत. ह्या जो जी आर काढलाय त्याच्याविषयी मनोजदादा आहेत, खुश आहेत. तसेच त्यातून समाजातल्या मराठवाड्यातल्या सगळ्या मराठ्यांना त्याचा फायदा व्हावा ही सुद्धा त्यांची भावना त्यामागे आहे. तसेच जो सातारा गॅजेटचा विषय 2 महिन्यांनी लागू होणार आहे तेही लवकरात लवकर लागू करावा आणि पश्चिम महाराष्ट्रातल्याही मराठ्यांना तो आरक्षणाचा लाभ मिळावा ही सुद्धा मनोजदादाची इच्छा आहे. एकूणच जो मराठा आणि कुणबी एकच आहे हा जो जी आर काढण्यासाठी सरकारने 2 महिन्याचा वेळ मागितलेला आहे तो लवकरात लवकर झाला पाहिजे आणि एकूणच महाराष्ट्रातल्या सगळ्या मराठ्यांना आरक्षण. काळकुटेजी, विनोद पाटील यांनी जे आक्षेप नोंदवलेले आहेत त्याच पद्धतीनं कोळसे पाटील यांनी देखील आक्षेप घेतलेले आहेत, यावर आपण काय सांगाल? मी मंगेश ससाणे यांच्याकडे जाते पण आधी काळकुटे यांचं उत्तर घेऊन. लोकशाही आहे, सगळ्याला आपले मत व्यक्त करण्याचा अधिकार आहे, परंतु त्यांनी मत मीडियात व्यक्त करण्यापेक्षा त्या दिवशी तिथं आले असते, सरकारशी चर्चा केली असती किंवा यात दुरुस्त्या सुचवल्या असत्या तर चांगलं झालं असतं. त्यांनी मत प्रदेश करू द्या, परंतु सरकारनं आणि विखे पाटलांनी तिथं सांगितलंय, मनोजदादांना शब्द दिलाय या जी आर मध्ये काही दुरुस्त्या करायच्या असतील तर नक्की करू. आणि मनोजदादांनी सुद्धा सांगितलंय की या राज्यातले मुख्यमंत्री साहेब असतील, दोन्ही उपमुख्यमंत्री महोदय असतील किंवा उपसमितीचे अध्यक्ष आहेत यांना सांगितलंय जर या जी आर मध्ये काही कमी जास्त झालं तर तुम्हाला ती दुरुस्ती करून द्यावं लागेल, वेळ प्रसंगी जी आर सुद्धा बदलून द्यावं लागेल. परंतु हैदराबाद गॅजेट आहे, सातारा गॅजेट आहे, याची अंमलबजावणी तात्काळ करावी आणि एकूणच ज्या 8 मागण्या दिलेल्या आहेत त्या सगळ्या तात्काळ मंजूर कराव्यात ही मनोजदादाची मुख्य मागणी आहे. त्याच्यामुळं आक्षेप घेतले जाऊ शकतात. लोकशाही प्रत्येकाला
आपापली मतं मांडण्याचा अधिकार आहे. परंतु त्यांनी असं मीडियात नक्कीच. बोलण्यापेक्षा एकत्र बसून जर चर्चा केली असती तर ते अधिक सोयीचं झालं असतं. ठीक आहे, मनोजदादाशी नसते चर्चा करायचं, निदान सरकार सोबत चर्चा करून त्यात काय बदल आहेत ते सुचवले पाहिजेत किंवा सुचवले पाहिजे होते, किंवा आताही त्यांच्याकडे वेळ आहे, त्यांनी सरकारकडे जावं किंवा मनोजदादाकडे जाऊन काय त्यात सूचना ड्राफ्ट नक्कीच. मध्ये काय काळकुटेजी, सूचना करायच्या मी त्या मंगेश त्या सांगा. ससाणे यांच्याकडे जाते. मंगेश ससाणे, आपल्या ओबीसीचं जे आरक्षणासाठी म्हणून किंवा मराठ्यांना ओबीसी मध्ये घेऊ नका यासाठी म्हणून जे उपोषण सुरू होतं, तुमच्या ज्या मागण्या होत्या त्यातल्याही बहुतांश मागण्या या मान्य झालेल्या आहेत. आता नेमका ओबीसींना कसला आक्षेप आहे? नाही, मुळामध्ये हा जो शासन निर्णय ओबीसी एसटी एसटी व्हीजेएनटीच्या दाखले द्यायचा जो अधिनियम आहे 2000 सालचा, त्याच्यानंतर 2012 सालचा, याच्यामध्ये सुधारणा सुचवणार आहे. मुळामध्ये याचं हेडिंग काय आहे तर हैदराबाद गॅझेटियरच्या नोंदी विचारात घेऊन मराठा समाजाला पहिला जो JR आला त्याच्यामध्ये पात्र उमेदवारांना, पात्र व्यक्तींना, काल जो फायनल डिजिटली जी साइन कॉपी आली त्याच्यामध्ये तर पात्र हा शब्द काढला. मुळामध्ये कुठल्याही जात दाखले देण्यासाठी जो 2012चा अधिनियम आहे त्याच्यामध्ये बरेचसे रूल्स आहेत. व्हिजिलन्स कमिटीमध्ये कोण पाहिजे, तहसीलदार लेवलचा क्लास 1 ऑफिसर हे सगळे दाखले व्हेरीफाय करतो आणि मग देतो. आता हे ग्रामसेवक, तलाठी आणि कृषी अधिकारी म्हणजे तुम्ही एकदम 4th क्लास जे ऑफिसर्स आहेत त्यांच्याकडे हे सगळं दिलेलं आहे. तुम्ही हे सगळं हे डायल्यूट करताय आणि मुळामध्ये सुरुवातीला तुम्ही दाखवताय हैदराबादचं गॅझेट. हैदराबाद गॅझेट वगैरे काय नसतं, गॅझेटियर मध्ये कुणाची वैयक्तिक नोंदी नसतात. मुळात जे सगळं आहे ते आतमध्ये जे शेवटचा जो पॅराग्राफ आहे त्याच्यामध्ये काय लिहिलंय, ज्याला कुणबी दाखला पाहिजे आणि त्याच्याकडे कुठल्याही अशा नोंदी नाहीयेत तर त्यांनी त्याच्या नातेसंबंधातील आणि कुळातील एखाद्या व्यक्तीला ज्याच्याकडं कुणबी दाखलाय तर त्याच्याकडून ऍफिडेव्हिट घ्यायचंय. आता जो 2012चा जो अधिनियम आहे त्या 12च्या अधिनियमामध्ये नातेवाईकाची व्याख्या आहे की पॅटर्नल साईड म्हणजे वडिलांच्या रक्तसंबंधातील नातेवाईक. पण नातेसंबंधातील जर म्हणलं तर हा ढोबळ शब्द आला. म्हणजे आधी जसा सगळे सोयरे आणि गणगोतचा अध्यादेश आला होता त्याला हरकती सूचना होत्या, पण इथं तर डायरेक्ट शासन निर्णय आणलाय. ते शब्द बदलले आणि आता नातेसंबंधातील आणि कुळातील. आता तुम्ही एवढ्या महत्वाच्या कायद्यामध्ये जर कुळातील हा शब्द टाकताय तर त्याची व्याख्या दिली पाहिजे. कुळ म्हणजे नक्की काय, कुळ व्हेरीफाय करायला तो तलाठी नक्की कुठे जाणार, मग तो तिकडे काशीला जाणार का जिथं सगळ्यांचं रेकॉर्ड असतं आपले 8-10 पिढ्यांचं. त्याच्यामुळं हा ढोबळ शब्द करून या कुणबी तुमची मागणी काय आहे ससाणे? तुमची मागणी काय आहे की हे जे शब्द आहेत ते वगळले जावेत अशी तुमची मागणी आहे का, की त्याच्यामध्ये क्लॅरिफिकेशन यावं ही तुमची मागणी आहे? नाही, नक्कीच मग क्लॅरिफिकेशन करावं, त्यांनी लिहावं तिथं, हे शब्द काढावे तिथं, त्याच्यामध्ये लिहावं वडिलांच्या, शब्द वगळावेत अशी तुमची मागणी आहे. हे शब्द वगळावेत अशी तुमची मागणी आहे. वीरेंद्र पवार, शब्द वगळावेत अशी त्यांची मागणी आहे. जर अशी मागणी मान्य होत असेल तर मग जो GR रिलीज झालेला आहे त्याला काय अर्थ राहील? वीरेंद्र पवार. नाही ना, आता म्हणले ना की मनोज दादा म्हणलेत ना त्याच्यामध्ये बदल करू शकतो. मग आमच्या ओबीसीचं पण काही कन्सर्न आहेत, मग आमचे पण मागणी, आमच्या पण ज्या काय आहेत ते काढून टाका. तो शेवटचा पॅराग्राफ हैदराबादच्या नोंदीवर द्यायचंय ना. मग हे कुणी कुळातील किंवा नातेसंबंधातील प्रतिज्ञापत्र देणार, त्याच्यावरच्या पॅराग्राफ मध्ये काय, ज्याच्याकडे शेतीचे पुरावे नाहीत त्यांनी फक्त एक ऍफिडेव्हिट द्यायचं की आमचे पूर्वज बटाईने शेती करत होते त्या गावामध्ये. हे काय झालं? कुमारी माधुरी पाटील हे जजमेंट आहे, याच्यामध्ये अत्यंत कडक नियम आखून दिलेले आहेत कोर्टाने. मग तुम्ही जर अशा एवढ्या महत्वाच्या कायद्यामध्ये असे जर एकदम डायल्यूट करणारे किंवा पळवाटा शोधून काढणारे शब्द टाकत असताल तर तुम्ही टाकत असताल. वीरेंद्र पवार यावर उत्तर अपेक्षित आहे. वीरेंद्र पवार या मुद्द्याकडे कसं बघता? ते म्हणतायत की ससाणे म्हणतायत की हे शब्द वगळले पाहिजेत. नाही, ससाणे म्हणून हे काही होत नाही ना. त्यांची डिमांड आहे, ओबीसीची डिमांड अशी पुढे येते ह्या गॅझेट नंतर, म्हणजे हा GR निघाल्यानंतर त्यांनी असं म्हटलेलं आहे की अशा पद्धतीचे शब्द हे वगळले गेले पाहिजेत आणि त्यासाठी म्हणून त्यांचं आंदोलन सुरू आहे. आपण याकडे होत नाही. जे जे शब्द त्याच्यामध्ये वापरले गेले ते काही कोणी बसून त्या 2 ओळीचे लिहून केलेले नाही. ऍडव्होकेट जनरल त्याच्यामध्ये असतात, बाकीचे लोक त्याच्यामध्ये असतात, विधी तज्ञ असतात. या सर्वांचं तिथे बसून त्यांनी मग संकलन करून केलेलं आहे. एक आखी उपसमिती आहे ज्याच्यामध्ये एवढे डिंपल मंत्री आहेत, त्याच्यामध्ये 2 उपमुख्यमंत्री, मुख्यमंत्री सर्वांनी बघितले.
हा आणि हा असं- अध्यादेश कॅबिनेटमध्ये तरी ठेवला होता का? कॅबिनेटमध्ये तरी ठेवला होता का वीरेंद्रजी? हा चर्चेसाठी अहो, ठेवला होता कॅबिनेटमध्ये? आता मी तुमच्यासाठी सांगतो, उपसमिती जी आहे ना, उपसमिती कशाला म्हणतात पहिल्यांदी? त्याला उपसमितीला कॅबिनेटचा दर्जा आहे ना. त्याला कॅबिनेटमध्ये ठेवायची उपसमिती मंजुरी घ्यावी लागते. तिला पाहिजे तर उपसमिती माहिती करून सुचवते. घ्या. कॅबिनेटमध्ये एवढ्या महत्वाच्या निर्णयावर चर्चा झाली पाहिजे होती ना वीरेंद्रजी? ऐका ना, माझं काय बोलतो मी म्हणणं आहे, याच्यावरती. माझ्याशी भांडण्यापेक्षा तुम्ही ती वृषाली माहिती ताई, करून मी बोलतो त्याच्यावर. की उपसमितीने घेतलेला कुठलाही अधिकार वीरेंद्रजी हा यांचं पूर्ण कुठल्याही होऊन जाऊन दे, निर्णय त्यानंतर मी आबासाहेब तुमच्याकडे येते. बोला वीरेंद्र. तुम्हालाही ओबीसीच्या एक नवीन उपसमिती केलेली आहे, तुम्ही त्याच्यामध्ये तो मांडू शकता. एक्झॅक्टली. ती उपसमिती हा शासन निर्णय निघण्याच्या आधी ती उपसमिती का नाही नेमली? आधी का नाही नेमली? आल्यानंतर नेमली. बैल गेला आणि झोप गेला. आधी मग त्या उपसमितीकडे पण चर्चा झाली असती ना, दोन्ही उपसमितीमध्ये चर्चा झाली असती. त्यामुळे असे विचारण्याचा आहे, आम्हाला विचारण्याचा नाही. हा प्रश्न आमचा नाही ना, आम्ही का त्याच्यावरती उत्तर देणार? त्यांनी का नाही केलं, का नाही? आमची मागणी होती, संविधानाची मागणी होती. त्या मागणीच्या आधारे आम्ही ते आंदोलन केली. बघा, विषय कुठेतरी डायव्हर्ट व्हायला लागलाय. आबासाहेब विषयावरती बोला, बोला आबासाहेब बोला. तर त्याचा बॅकलॉग कसा भरला जाणार? विषय भरकटच चालला. 1-2 मिनिटं विषय ऐकून घ्या. आता मंगेशरावनी जो प्रश्न विचारलेला आहे, त्याचं मंगेशरावच्या ह्याच्या प्रश्नाचं उत्तर देतो की तुम्ही कायदेतज्ञ आहे, तुम्ही कायद्यात काम करता, ह्या गोष्टी तुम्ही आम्हाला सांगायला पाहिजे. आम्ही तुम्हाला सांगण्यापेक्षा तुम्हाला चांगलं माहिती आहे शासन निर्णय काय आहे, शुद्धीपत्रक काय आहे. आता तुम्ही थोड्या वेळापूर्वी मला सांगितलं मंगेशराव की आता ह्याच्यामध्ये असं तो जो शासन निर्णय आहे त्याच्यामध्ये शुद्धीपत्रक करणं गरजेचं आहे. सुधारित GR म्हणजे काय, तर शुद्धीपत्रक केलं. समजा एखाद्या शासन निर्णयामध्ये एखादं वाक्य नको असेल, एखादा विषय नको असेल, तर शास्त्रामध्ये ते शुद्धीपत्रक केलं जातं आणि शुद्धीपत्रक करून पुन्हा तो शासन निर्णय काढू जातो. आजचा जो हा GR आहे त्याच्या बाबतीत बोलायचं झालं तर आपण सुज्ञ आहात की माझं तुम्हाला स्पष्टपणे मी पहिल्या वाक्यात तुम्हाला सांगितलं की 1 सप्टेंबर 2012ची जी नोटिफिकेशन आहे, जो शासन निर्णय आहे, जात प्रमाणपत्र पडताळणी आणि जात प्रमाणपत्र दाखला देण्यासंदर्भात निकष आहेत, त्याच्या संदर्भात फक्त हे शुद्धीपत्रक करून तो वरती फक्त हैदराबाद गॅजेट करून तो आणलेला आहे. याच्यामध्ये काय म्हणलंय की याच्यामध्ये कुठेही ओबीसीला धक्का लागत नाही. पहिला नंबर 1. ओबीसीच्या कुठल्या आरक्षणामध्ये याच्यामध्ये कुठलीही बाधा पोचत नाही. दुसरा मुद्दा. तिसरा, ओबीसीनं याच्यावरती ऑब्जेक्शन केल्यासारखं काही विषय नाही त्या GR मध्ये, कारण ऑलरेडी तो GR आहे. याच्यामध्ये फक्त चेंजेस काय झालेले आहेत की समजा ज्यांच्या कुणबी नोंदी आहेत, समजा माझी कुणबी नोंद आहे आणि माझा चुलत भाऊ असेल किंवा म्हणजे ते नातेसंबंधातलं कुळातील म्हणजे आमच्या भावकीतील की ज्याच्याकडं माझ्या चुलत आजोबा आहेत, त्यांच्या जमीन पुरावा त्यांचा नव्हता, त्यांनी जमीन विकली असेल, दुसऱ्या पिढीला त्याचा जमीन नसल्यामुळं त्यांच्याकडे महसूल पुरावा नाही आला, अशी अनेक प्रकरण प्रत्येक गावातले 1-2 प्रकरणं असतात की काय फार मोठा विषय त्याच्यामध्ये होत नाही. लक्षात घ्या तुम्ही या गोष्टी समाजाला सांगितल्या पाहिजे, समजून सांगितल्या पाहिजे. याच्यात काय की ज्याची भूमीन आहे किंवा ज्याची जमीन नाही, त्याची वंशावळ जुळते, त्याला ह्या शासन निर्णयाचा नक्कीच फायदा होणार आहे आणि त्याला तो ओबीसी दाखला तसाही मिळणार आहे. आणि ह्याच्यामध्ये आबासाहेब ससाणेंना पूर्ण करून दे. नेत्यांना त्रास होण्यासारखं काहीच नाहीये. त्यांचा मुद्दा उपस्थित करतायत. आबासाहेब आपलं बोलणं झालंय. जसा संभ्रम तुमच्या काही मंडळीमध्ये आहे तसा संभ्रम आमच्यामध्ये आहे. कारण का, तर जो सगळे सोयरेचा अध्यादेश होता त्याच्यामध्ये वडिलांच्या बाजूच्या रक्त नाते संबंधातील नातेवाईक हा शब्द होता. इथं नाते संबंध तर ऐका नाते संबंधातील पण ससाणे कुळ म्हटलं तर आपण आपल्या म्हणजे साधारणतः असं हिंदू पद्धतीमध्ये म्हटलं जातं की कुळ महिलेचं तेव्हा बदलतं जेव्हा तिचं लग्न होतं. त्यामुळे कुळ बदलून ती दुसऱ्या कुळात जाते आणि ते कुळ ऍप्लिकेबल होतं. याचा अर्थ हे पॅटर्नल नुसारच आहे. मग ह्याच्यामध्ये मॅटर्नल येईल असा आपण गैरसमज का करावा? कारण की जेवढ्या शासन निर्णयामध्ये एक शब्द जो त्याचा संभ्रम निर्माण करत असेल तर त्याची व्याख्या देणं गरजेचं आहे. याच्यात मग आबासाहेब तुम्ही म्हणताय ते बरोबर आहे, शुद्धीपत्रक येऊ शकतं. आमची जी हरकत आहे याच्यामध्ये कुळ आणि नाते संबंधातली याच्या व्याख्या तुम्ही कराव्या. रक्त नाते संबंधातील वडिलांच्या बाजूचे तुम्ही 2 नंबरचा पॅराग्राफ वाचा. तुम्ही 2 नंबरचा पॅराग्राफ वाचा. वाचला ना 2 नंबरच्या पॅराग्राफमध्ये आहे. त्याच्यामध्ये तो जो आहे ना, जे डायरेक्शन जे आहेत जात प्रमाण देण्यासंदर्भामध्ये
आणि ते त्या पद्धतीने फक्त खालचा जो पॅराग्राफ शेवटचा पॅराग्राफ आहे की ज्याचे भूमिहीन असेल किंवा Objectable आहे. बटाट्याची शेती करत असेल अशा ते फक्त त्याच्यामध्ये ऍडिशनल तेवढंच केलेलं आहे त्याच्यामध्ये. असं माझ्या अंदाजाप्रमाणे मी तो 4 वेळा जी आर वाचलाय, 4 ते 5 वेळा, कारण त्याचं दोन्ही कॉम्बिनेशन केलंय. एक तुम्हाला दोन्ही जी आर पाठवतो, एक जून 2004चा आणि 1 सप्टेंबर 2012चा. हे दोन्हीतलं तुम्ही कॉम्बिनेशन करा ना, त्याच्या तुमच्या लक्षात येते बरोबर सगळं. आबासाहेब, आणि तो पात्र शब्द होता, म्हणजे जो इलिजिबल आहे, पात्र म्हणजे ज्याच्याकडे पुरावे आहेत, जो पात्र आहे, मग तो पात्र शब्द का काढला? मग हा पण एक शंका घेण्यासारखा गोष्ट आहे ना आधी. मग पात्र शब्द का काढला? आदल्या दिवशी नव्हता, नंतर पात्र शब्द. बरोबर आहे ना, जे पात्र आहेत, जे सगळे निकष पूर्ण करतात 2012च्या नियमावलीचे, ते पात्र. मग तो पात्र शब्द का काढला? त्यामुळं इथं कुठेतरी एक लॅकुना राहतो. मग पण कुठेतरी काळकुटे नक्कीच ससाणे, मी काळकुटे यांच्याकडे जाते. काळकुटे, मला असं वाटतं की ज्यावेळी जरांगेंना हा फॉर्म्युला दाखवला गेला होता, हे स्ट्रक्चर दाखवलं होतं की अशा पद्धतीचा हा जी आर असेल, त्याच वेळी मला वाटतं त्यांनी पात्र या शब्दावर बोट ठेवलं होतं आणि काही सूचना केल्या होत्या आणि त्यानंतर बदलून हा नवीन स्वरूपाचा हा जी आर रिलीज करण्यात आला तासाभरानंतर. काळकुटे, त्यामुळे हा प्रश्न आधीच उपस्थित झालेला होता. हो, अगोदरच उपस्थित झालता. तिथं असणारे अभ्यासक होते, तिथं असणारे हायकोर्टातले 10 ते 15 वकील बांधव होते. मनोज दादांनी एकट्याने नाही हे सगळं फायनल केलं. ज्या वेळेस तिथं सगळ्या वकिलांना, सगळ्या अभ्यासकांना दाखवला टू जी आर. ओबीसीच्या अभ्यासकांना दाखवायचा होता ना, ओबीसी उपसमिती हो, होऊन तुम्ही एक द्यायची. मिनिट, तुमचं वेळ आल्यावर बोला. हो ससाने, तुमचा वेळ आल्यावर बोला. ठीक आहे थांबा ससाणे, थोडं. तुम्हाला त्यांना काय झालंय काळकुटेंना ना, पूर्ण करून दे, मी तुम्हाला वेळ देते. ताई त्यांना माझ्यामध्ये बोलून देऊ नका. हे ससाने आहेत ना, यांनी 50% आरक्षणाला विरोध केलेला आहे. 50%च्या आतल्या आरक्षणाला यांचा विरोध आहे. मराठ्यांना जेव्हा काही मिळतं ना, तेव्हा हे ससाने असतील किंवा अनेक 2-4 लोक आहेत, यांना जाणून बुजून मराठ्यांना विरोध करायची सवय. यांना मराठा द्वेषाचा कावेळ झालेला आहे. कुठलाही मराठा समाजाच्या बाबतीत निर्णय आला की हे कोर्टात जातात, हे लगेच कुठंतरी रस्त्यावर उतरतात, लगेच मराठ्याच्या विरोधात प्रति आंदोलन उभा करतात. हे जाणून बुजून यांचं षडयंत्र आहे. मराठ्याला काही मिळून न देण्याचं हे जाणून बुजून यांचं षडयंत्र आहे. आणि जाणून बुजून मराठ्यांच्या बाबतीत प्रत्येक गोष्टीत काड्या करत असतात हे एरवी पण. त्यामुळं यांचे प्रत्येक गोष्टीत पोट दुखतं. यांना मळमळ होते. मराठ्यांना काही मिळायला लागल्यानंतर जाणून बुजून मनोज दादावर आणि मराठा समाजावर डायरेक्ट टीका करतात. हे मनोज दादांनी कधी कुठल्या जातीला बोलले नाहीत, कुठल्या जे आरक्षणाच्या विरोधात त्या नेत्याला बोललेत. पण हे जाणून बुजून आहे ना, ससाने आणि त्यांचे काही 10-5 लोक आहेत, हे जाणून बुजून मराठा आणि मनोज दादाला बदनाम करायचे षडयंत्र करतात. मुख्यमंत्र्याला आईमाईवर शिव्या देतात. काय सांगता अरे बाबा, म्हणून तुझ्या वेळेला बोल ना, मध्ये मध्ये कशाला नाक खूप असतो. तुझ्या टायमाला बोल ना. तुझ्या वेळेला बोललो का रे मी? तू ठीक आहे, कशाला काळकुटे मध्ये-मध्ये पूर्ण नाक करून खूप घ्या, असतो? मग ससाणे मी तुमच्याकडे येते. काळकुटे पूर्ण करा तुमचं बोलणं आणि मग ससाणे तुमच्याकडे येते. एक शब्द आम्ही तिघे बोललो नाही. तू मध्ये मध्ये का करतो? मध्ये मध्ये कशाला लुडबुड करतो? तुझ्या वेळेला बोल ना. बोला काळकुटे, बोला. जे आम्ही आमचं बोलताना आम्ही आमचा वेळ आल्यानंतरच बोलतो. की असंच आरक्षणात ठीक आहे, सर. लुडबुड चालू आहे तुमची सगळ्यांची. तुमच्या वेळेला बोल ना ताई. मला सांगायचं ठीक आहे ससाणे, 1 मिनिट थांबा. त्यांना मी 1 मिनिटाचा वेळ देते. काळकुटे, तुमचं 1 मिनिटाभरामध्ये तुमचं जे काही म्हणणं आहे ते पूर्ण करा. मला हेच सांगायचंय की मराठ्यांना पहिलं देवेंद्र फडणवीस साहेबांनी एकदा आरक्षण दिलं होतं 16%. ते आरक्षण घालवण्यामध्ये सुद्धा हे ससाने आणि त्यांची टीम आहे. आणि हे आरक्षण घालवल्यानंतर आता ज्यावेळेस मनोज दादाचं आंदोलन सुरू झालं, त्यावेळेस इंदापूरला ह्यांची सभा होती. त्या सभेत ससाने आणि त्यांच्या लोकांचं भुजबळ आणि ते शेंडगे त्यांनी जे 50%च्या वरचं आरक्षण घालवलं ना, त्यांचा सत्कार केलाय. त्याचे प्रूफ आमच्याकडे आहेत. आमच्याकडे ते प्रूफ आहे. तू मध्ये मध्ये बोलू नको रे. तुझ्या वेळेस बोल. ताईने सांगितलं तर शब्द पाळ ना. मध्ये मध्ये कशाला करतो रे? तुझ्या वेळेला बोल ना. ठीक आहे, 1 मिनिटात पूर्ण करा. काळकुटे, तुमचं बोलणं काळकुटे पूर्ण करा. ससाणे नाही, मला वेळ द्यायचा आहे. बोला काळकुटे, लवकर आम्हाला तरी बोलवत जाऊ नका ताई. बोला काळकुटे, बोला. आमच्या वेळेस तुम्ही वेळ दिल्यानंतर हा मध्ये मध्ये लुडबुड करायची काय संबंध आहे? ससाणे 1 मिनिट आम्ही थांबा. त्याच्या त्यांना वेळेला त्यांचं बोललो पूर्ण नंतर. करून दे, मग ससाणे तुम्ही बोला. तुम्हालाही वेळ देते तुमची बाजू मांडायचा. त्याला वेळ दिल्यानंतर ते प्रत्येक जण बोलतोय. आम्ही 3 जण तुमचे नियम पाळतो. हे जर जाणून बुजून हे ओबीसी वाले काही ठराविक नेते आहेत ना, त्यांना मराठा द्वेषाने पछाडलेलं आहे म्हणून हे असं बोलतात प्रत्येक वेळी. आपण त्याच्यात जाऊया स्वतःच्या नको. वेळेचं बोलायचं आणि दुसऱ्याच वेळेला आलं की मध्ये नाक खुपसायचं. त्याला सांगा एक नीट ताई. ससाणे, त्यांचं पूर्ण होऊन जाऊन दे, मी तुमच्याकडे येते. बोला काळकुटे. मला हे सांगायचंय
तो GR बनवत असताना मनोजदादांनी सगळ्याला विश्वासात घेतलंय, सरकारला तिथं ठणकावून सांगितलंय, उपसमितीच्या अध्यक्षांना सांगितलंय की बाबा जर ह्याच्यात काही कमी जास्त झालं तर ह्यात त्रुटी शुद्धीपत्रक सुद्धा करावं लागेल, आणि ते विखे पाटील साहेबांनी सांगितलंय आम्ही ते वेळ आली तर शुद्धीपत्रक सुद्धा काढू. आणि वेळोवेळी मनोजदादांनी सांगितलं याचा मराठा समाजातल्या मराठवाड्याला फायदा झाला पाहिजे आणि सातारा गॅजेटचा पश्चिम महाराष्ट्रातल्या लोकांना फायदा झाला पाहिजे. आम्हाला मराठवाड्याच्या बाबतीत या GR बद्दल बोलायचं तर मराठवाड्याला पूर्वीच्या काळी आरक्षण होतं निजामाच्या काळामध्ये, आताही तिथं तेलंगणात आरक्षण आहे ओबीसीतनंच, तिकडे आंध्रात आरक्षण आहे, कर्नाटकात आरक्षण आहे ओबीसीतून, पण मराठ्याला महाराष्ट्रात आरक्षण मागत असताना, ओबीसीत आमचा हक्क असताना, आमचं आरक्षण तिथं असताना हे ससाने आणि काही यांचे लोक आहेत, भुजबळ आहेत, असे काही ठराविक लोक आहेत, हे जाणून बुजून मराठ्यांच्या ओबीसीत येणाऱ्या आरक्षणाला विरोध करतात, 50% येऊ न देण्याची भाषा करतात. ठीक आहे काळकुटे, मी ससाणे यांच्याकडे जाते. ससाणे, तुमचं जे काही म्हणणं आहे तुम्ही बोलू शकता. आता यांनी सांगितलं ओबीसीत येण्याच्या, तुम्ही ओबीसी कसे हो? ओबीसी आरक्षण म्हणजे काय? सामाजिक आणि शैक्षणिक दृष्ट्या मागास वर्ग. महाराष्ट्रामध्ये पुढारलेले कोण आहेत? 3 राष्ट्रीय आयोगांनी, 4दा राज्य मागास वर्ग आयोगाने, 2दा हायकोर्टाने, 2दा सुप्रीम कोर्टाने मराठा समाज हा राज्यकर्ता समाज आहे, हा पुढारलेला आहे, महाराष्ट्रामध्ये सर्व नेतृत्व करतो राजकारणात, सहकारात, आणि तो सामाजिक मागास नाहीये हे सिद्ध केलेलं आहे. आणि मग हे म्हणतात, हे कसं काय तुम्ही म्हणताय ओबीसीला विरोध करतात? बरोबर आहे ना? आरक्षणाचं तत्व माहितीये का की कुणापासून तरी संरक्षण, जो प्रगत आहे, जो पुढारलेला आहे त्याच्यापासून संरक्षण, आणि तुम्ही म्हणताय ओबीसीत घुसायचं. आणि जे मग ईडब्ल्यूएसचं आरक्षण 103वी घटना दुरुस्ती करून दिलेलं आहे ते का डावलता तुम्ही? त्याच्यामधनं 8.5% लाभ मराठा समाजाला आहे. आणि अख्ख्या भारतामध्ये ज्या ज्या अशा पुढारलेल्या राजकारणामध्ये वर्चस्व असलेले जे समाज आहेत, पटेल, जाट, गुज्जर, कापू आणि महाराष्ट्रामध्ये मराठा समाज, मग यांच्यासाठी जर ईडब्ल्यूएसचं 10% आरक्षण आहे तर मग ते डावलायचं. या मनोज दादाचे सांगावं ना, तुम्ही जे म्हणता ना याचं स्पष्टीकरण द्या, काय ईडब्ल्यूएस नको म्हणून. 8.5% लाभ फक्त एकच समाज घेत ठीक आहे, होता. वीरेंद्र पवार, मी तुमच्याकडे जाऊ इच्छिते. ईडब्ल्यूएसचा जो पर्याय आहे तो सध्या आपल्याला घेता येत नाही, मराठा समाजाला घेता येत नाहीये असं आमच्याच शो मध्ये विनोद पाटील यांनी म्हटलेलं होतं. सध्या त्याची काय परिस्थिती याच्यावर तुम्ही प्रकाश टाका. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आता जो काळकुटे यांनी हा मुद्दा जो उपस्थित केला होता की देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री असताना त्यांनी 16% आरक्षण देऊ केलं होतं, तुम्हाला असं वाटत नाही का की मराठा समाजाला ते आरक्षण पुढे टिकवता नाही आलं? नाही बघा, एक होतं की आता ह्याने माझी विषय काढला की सामाजिक मागासले पण मराठा समाजाचं. आता जे एसीबीसी आरक्षण जे देण्यात आलंय मराठा समाजाला, जे 10% आहे, ते शुक्रे कमिटी जी होती त्यांनी सर्वेक्षण करून क्वांटिफायबल डेटा कलेक्ट करून सामाजिक मागासले पण सिद्ध झाल्यावरती मराठा समाजाला एसीबीसी मधनं 10% आरक्षण देण्यात आलेलं आहे. कोर्टात प्रलंबित आहे ती गोष्ट वेगळी, परंतु जो डेटा आला त्या बेसिसवरतीच देण्यात आलेला आहे, ससाणेजीला स्वतःला माहिती आहे. दुसरी गोष्ट, आपण एक वेगळं उदाहरण मी तुमच्या समोर ठेवतो. मागचे 5 ते 6 दिवस मराठवाड्यातल्या लोकांनी मुंबईमध्ये आले होते त्यांच्या मागण्यांसाठी. ज्याप्रमाणे ते रस्त्यावरती झोपले, बिना जेवणाचे झोपले, बिना पाण्याचे झोपले, रस्त्यावरतीच आंघोळ केल्या, रस्त्यावरतीच बाकीच्या हे झाल्या, भांडी घासण्यासाठी देखील कुठे कुठे थांबत होती, कुठे काय काय, ज्या प्रकारे आपण जर बघाल सामाजिक मागासलेपणाची व्याख्या अजून काय असायला पाहिजे होती. माझ्या मते तो जो समाज मुंबईमध्ये आला होता, जो शोषित वर्ग होता कालचा, हा काही पुढारलेला नव्हता आला, हा मर्सिडीज गाड्यांमध्ये आलेला नव्हता ना समाज, हा ट्रक ट्रॅक्टर मध्ये भरून आलेला होता. आणि या समाजाला सर्वात जास्त गरज आहे आरक्षणाची, कारण शैक्षणिक पात्रता आम्हाला तिकडे दिसत होती. त्यांची जे आलेले मुलं होती, जे त्याच्याबरोबर आलेले सहकारी होते, त्यांचा वावर जो होता, त्यांचं बोलणं जे होतं, त्यांचं जे आपण म्हणतो ना खाण्यापिण्याची डग जी होती, तुम्ही सांगा भाकऱ्या आणि ठेचा खाऊन जगलेली ही लोक आहेत इथे मुंबईमध्ये. नाही, पण हीच विदारकता आहे वीरेंद्र पवारजी, हीच विदारकता आहे की मराठ्यांमध्ये मुठभर जे मराठी आहेत ते प्रचंड प्रोग्रेसिव्ह आहेत, ते जमीनदार आहेत, त्यांच्या जमिनी आहेत किंवा त्यांच्या शैक्षणिक संस्था आहेत, ते पुढारलेले आहेत. मात्र मोठ्या प्रमाणावरचा जो समाज आहे तो अजूनही ज्या बेसिक गोष्टी आहेत
त्यांच्यापासून वंचित आहे अशी अशी एक दुफळी खरं तर या समाजामध्ये आहे. आणि त्यामुळे एक जो सेक्शन आहे, ज्याच्याकडे जो विकर सेक्शन आहे, जो ह्या सगळ्या बाबींपासून अलिप्त आहे, तो मागणी करतोय आरक्षणाची. आणि दुसरा जो समाज आहे, समाजामधला दुसरा जो घटक आहे, जो पुढारलेला आहे, त्याला त्याची तितकीशी आवश्यकता वाटत नाहीये. आणि त्यामुळेच खरं तर मला असं वाटतं की हे आरक्षण जे आहे, म्हणजे आधीचा जो आकडा होता 16% आरक्षणाचा, जो फडणवीस सरकारनं देऊ केला होता, आणि त्याच्यानंतर चा 10%चा जो आकडा होता, हा कुठेतरी टिकवता आलेला नव्हता. मात्र या सगळ्यामध्ये ज्या पद्धतीने वीरेंद्रजी आता शब्दांवर ते म्हटलंयत की शुद्धीपत्रक काढलं गेलं पाहिजे किंवा काही शब्द वगळले गेले पाहिजेत, असा जो ससाणेंचा किंवा ओव्हरऑल ओबीसींचा जो आग्रह आहे तो लक्षात घेता तुम्हाला असं वाटतं का की कुठेतरी कोर्टामध्ये जो 16% आरक्षणाचा विषय आहे त्याच्याकडे देखील प्रकर्षानं पाहिलं पाहिजे? कारण 16% आरक्षण हे देवेंद्र फडणवीस यांनी देऊ केलं गेलं होतं आणि आता सुद्धा देवेंद्र फडणवीस हेच मुख्यमंत्री आहेत. त्यामुळे अनेक मराठ्यांमध्ये कुठेतरी आशेचा किरण असा आहे की कदाचित ते रिवाईव्ह होऊ शकेल. तुम्ही तुमच्याकडून असे काही प्रयत्न करणार का वीरेंद्र पवार? आणि हाच प्रश्न मी बाकीच्यांना देखील विचारणार आहे. नाही, आता जे एसीबीसीचे आरक्षण आहे हे 10% आहे आणि हे जे आरक्षण आहे हे त्यांना आहे ज्यांच्याकडे कुठलीही कुणबी नोंदी नाही, त्या लोकांसाठी आहे. आणि या अधिकारामुळे मुंबई, कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रामधला जो मराठा समाज आहे, जो मुंबईमध्ये किंवा पुण्या शहरामध्ये ज्या ठिकाणी राहतो, जिथे कॉलेज ऍडमिशन्स असतील, जी बिकट परिस्थिती आहे साऊथ मुंबई सारख्या ठिकाणी की एक ऍडमिशन तुम्ही घेऊन दाखवा, परंतु प्रक्रिया इतकी लांबट केलेली आहे त्याची एसीबीसीची. मी माझं स्वतःच एक सर्टिफिकेट साठी मी ऍप्लिकेशन केलं, मला गरज नव्हती पण मला प्रोसेस बघायचा होता. मी सर्व कागदपत्र दिल्यानंतर 4 जुलैला माझा अर्ज त्यांनी घेतला आणि 1 सप्टेंबरला मला त्यांनी सर्टिफिकेट दिलं. माझ्यासारख्या माणसाला ज्यांनी सर्व कागदपत्र वेळेवरती दिले 2 महिन्यानंतर. जर ज्यावेळी प्रवेश चालू असतो त्यावेळी जर असे इतके जर 2-2 महिने जर सर्टिफिकेट मिळण्यासाठी जर जात असतील तर कसं शक्य आहे आरक्षण लोकांना त्याचा लाभ पोहोचवणं? म्हणून राज्य सरकारने याच्याकडे देखील बघणं आवश्यक आहे की सर्टिफिकेटच्या सुविधा लवकर झाल्या पाहिजे. त्याची सेतू बंद असते, त्याचे कॉन्ट्रॅक्टर जातात, हा एक भाग झाला. परंतु मराठा समाजाला ज्यांच्याकडे कोणती नोंदी नाही त्याच्यासाठी एसीबीसीचं आरक्षण आहे जे लोकांनी घेतलं पाहिजे. पण बऱ्याचशा ठिकाणी हा ईडब्ल्यूएसचा अजून एक गोंधळ आहे. काही लोकांना वाटतं की मराठा समाजाला अजून आरक्षण मिळालं नाही, ईडब्ल्यूएस आहे. ईडब्ल्यूएस फक्त आम्हाला सेंट्रलच्या ज्या जॉब्स आहेत त्याच्यासाठीच मिळू शकतं, बाकीचे कुठलाही त्याचा उपयोग नाही ईडब्ल्यूएसचा. कारण ऑलरेडी एसीबीसी आरक्षण महाराष्ट्रामध्ये मराठा समाजाला मिळालेलं आहे, त्यामुळे 2 टाईपचे आरक्षण लागू होत नाहीत. भाग 1. दुसरा भाग असा आहे की जे काल म्हणजे परवाच्या दिवशी मनोजदादा बोलले, ज्यावेळी मराठा समाजाच्या नावाने हा जो GR त्यांनी काढला त्याच वेळी त्यांनी फडणवीस साहेबांना बोलले ना ते की आजपासून तुमचं माझं वैर संपलं. कारण वैर आमचं कुठलं होतं? वैर आमचं वैयक्तिक नव्हतं ना. वैर जो होतं ती जी मगाशी जी भाषा ते करत होतं, वैर आमचं असू शकत नाही ना वैयक्तिक. तो फक्त त्या मुद्द्यापुरता होता. आमचे मुद्दे झाले, आमच्या मागण्या झाल्या, आम्ही त्याचा जय जयकारच केला ना. त्यामुळे आपल्या महाराष्ट्रामध्ये असलेली आपली जी बांधणी आहे ती बांधणी आपण घट्ट केली पाहिजे. एकमेकांच्या वरती आरोप प्रत्यारोप करून तुम्ही इतरांना तुमच्यामध्ये दुफळी निर्माण करण्यासाठी हे करताय, प्रवृत्त करताय. आणि 12 बलुतेदार आणि 18 पगड जाती यांचा जो सेटअप महाराष्ट्रामध्ये ज्याच्यावरती महाराष्ट्रात मोठ्या अभिमानाने उभा आहे तो एकसंघ कसा राहिला पाहिजे याच्यावरती सर्वांनी कामं केली पाहिजे. वकील मंडळी आहात तुम्ही, तशा प्रमाणे एकोपा राहू शकतो त्याच्यावरती आपण जास्त लक्ष दिलं पाहिजे एवढं मी म्हणतो. नक्कीच. मला असं वाटतं काळकुटे, मी यांच्याकडे जाते. काळकुटे, आपण पूर्णतः ऐकलेले वीरेंद्र पवार यांना आणि मुळात जो मुद्दा उपस्थित आपण मगाशी केला होता की हे आरक्षण जे आहे ते टिकलं जात नाहीये, तर 16% आरक्षण देखील टिकलं गेलं नव्हतं. मला असं वाटतं की ह्याचं उत्तर मी आबासाहेब यांच्याकडून पण घेईन. कारण आबासाहेब, आपण जेव्हा हे मोठे मोर्चे काढलेले, अर्थात वीरेंद्र आणि बाकी सगळे देखील यामध्ये सामील होते, मोठे जेव्हा मूक मोर्चे निघाले होते, त्यानंतर पहिली लढाई जी 16% आरक्षणाची होती ती खरे तर राहिलेली होती, मात्र वरच्या कोर्टामध्ये ती टिकू शकली नाही. अच्छा, काळकुटे बोलतात का मी बोलू? बोला आबासाहेब, बोला. याच्यावरती आता जे सुप्रीम कोर्टामध्ये आरक्षण होतं हे सरकारनं, आता मंगेश ससाण्याने जो विषय सांगितला की मराठे मागास ठरत नाहीत किंवा मराठा
ह्याच्यामध्ये होतं. तर मी आपल्याला एक लक्ष वेधू इच्छितो, या महाराष्ट्रामध्ये जय महाराष्ट्र चॅनलच्या माध्यमातून त्या राज्यातल्या जनतेला समजलं पाहिजे, कळलं पाहिजे की 103वी घटना दुरुस्ती झाली, 105वी घटना दुरुस्ती झाली, ह्याच्यामध्ये डायरेक्शन काय हे आपण समजून घेतल्या पाहिजेत. की याच्यामध्ये काय होतं की UWS जो सेक्शन आला त्याच्यानंतर पुन्हा SCBC आरक्षण आम्हाला दिलेलं आहे की सगळ्यात मुळात 103वी घटना असेल, 102वी असेल किंवा 105वी घटना असेल, त्याच्यामध्ये काय म्हणलंय की जे ओबीसीचं आरक्षण आहे त्याच्यामध्ये पूर्णपणे नव्याने सगळ्या देशामध्ये जे ओबीसी मध्ये जाती घटलेले आहेत त्यांचं आयडेंटिफिकेशन करण्यासंदर्भामध्ये सूचना दिलेल्या आहेत. दुसरं, हे जे समाज असेच घातलेले आहेत सगळे ओबीसी म्हणून की त्याच्यामध्ये ह्या सगळ्या समाजाचं पुन्हा फेर सर्वेक्षण झालं पाहिजे. हा मूळ मुद्दा आतापर्यंत सगळ्या लोकांनी दाबून ठेवलेला आहे आणि ह्याच्यावरती कोण बोलत नाही. मुळात ह्या सगळ्या विषयामध्ये मराठेच मागास ठरलेले आहेत. एकही जात आता जेवढ्या 350 जाती या ओबीसी आरक्षणामध्ये घातलेल्या आहेत त्या कोणत्याही जातीचं जसं सर्वेक्षण ट्रिपल टेस्ट व्हायला लागते त्या ट्रिपल टेस्ट मध्ये एकही जात ट्रिपल टेस्ट झालेलं नाही. हा मूळ मुद्दा आपल्या चॅनलच्या मध्ये लोकांनी समजून घ्या की 1902 साली शाहू महाराजांनी ज्या वेळेला पहिलं रिझर्वेशन 26 जुलै 1902 ला दिलं, तो मागच्या वेळेला पण संदर्भ आपल्याला सांगितला, तेव्हापासून ते आतापर्यंत की त्याच्यानंतर मागचे जे 7-8 आयोग झाले, या आयोगामध्ये नारायण राणे आयोग असेल, गायकवाड आयोग असेल, सुक्रे आयोग असेल आणि त्याच्यामध्ये 2001 ते 2003 पर्यंतची सुक्रे समिती असेल. ह्याच्यामध्ये मराठा समाजातल्या जाती ह्या सगळ्या तत्सम जाती ह्या सुद्धा इथं ह्याच्यावरती समिती झालेली आहे आणि समितीवर ह्या मागास ठरवलेल्या आहेत आणि ह्याच्या पलीकडे जाऊन आमचं नक्कीच. मराठ्यांचा ट्रिपल टेस्ट पूर्ण झालेली नक्कीच आहे. मंगेश ससाणे, त्याच्यामध्ये मला मागास तुमचं एक- नक्कीच आवाज थांबा जरा. मंगेश ससाणे यांचं आपण याच्यावर उत्तर घेऊया. मंगेश ससाणे, तो मुद्दा तुम्ही मगाशी उपस्थित केला होता की मराठे मागासलेले नाहीत. आता आबासाहेब म्हणतायत की त्यांनी पूर्ण लेखाजोखाच तुमच्यासमोर मांडलेला आहे की मराठे हे मागास आहेत, अनेक जातीय मागास आहेत. कसं बघता ससाणे याकडे? वृषालीताई, एक वाक्य फक्त मला सांगायचं आहे. मी फक्त एक वाक्य सांगतो. मंगेशराव, एक फक्त वाक्य अजून सांगतो, फक्त नंतर तुम्ही बोला. एकच वाक्य बोलतो. सांगा सांगा. आता याच्यामध्ये आपण अभ्यासक आहात, तुम्हाला माहिती आहे माझ्यापेक्षा जास्त तुमचा अभ्यास आहे. परंतु ह्या सगळ्या गोष्टी होत असताना की मागच्या वेळेला पण मी आपल्याला सांगितलं की प्रचंड मोठा अभ्यास तुम्ही केलेला आहे. आमच्यातले काय अभ्यासक आहे, आम्हाला सुद्धा त्यातल्या बऱ्याच गोष्टी आम्हाला माहिती आहे. परंतु हे करत असताना की या राज्यामध्ये ओबीसी मराठा वाद नेमका काय आहे आणि कशासाठी हे जरा आपण सांगितलं तर बरं होईल. राज्याच्या जनतेला कळू द्या आमचं नेमकं, आम्ही जी न्यायालयीन लढाई लढतो किंवा संविधानिक लढाई लढतो, सरकार त्याच्यावर उत्तर द्यायला पाहिजे. तुमचं काय भांडण असेल ते सरकारकडे ठेवायला पाहिजे. तुम्हाला जे पाहिजे सरकारकडनं घ्या ना, आम्हाला जे पाहिजे आम्ही सरकारकडनं घेतो. परंतु आज ज्या पद्धतीने 102वी घटना, 103वी घटना, 105वी घटना झालेली आहे त्या घटनेच्या आधारे तर मराठी सुद्धा मागणी करणार आहेत की बाबा ज्यांचे आयडेंटिफिकेशन ज्या जाती झालेले नाहीत त्यांचं आयडेंटिफिकेशन करा, ठीक त्यांचं आहे. सर्वेक्षण झालं ठीक आहे. सर्वेक्षण करा. आबासाहेब, तुमचे माझ्याकडे वेळ त्रिपुटी- कमी आहे, मला ससाणे यांचं उत्तर हवंय, नंतर मला काळकुटे यांच्याकडे जायचंय. ससाणे, बोला लवकर. आबासाहेबांनी आता जो मुद्दा मांडला सामंजस्याच्या खूप आणि समजूतदारपणाच्या ह्याच्यातनं त्यांनी जो अपील केली की तुम्ही नक्की काय विषय आहे, तर मुळामध्ये आरक्षणाचं 340 कलम असं सांगतं की या देशातल्या आणि प्रत्येक राज्यातल्या सेंट्रल लिस्ट आणि राज्याची लिस्ट म्हणजे राज्यामध्ये कोणत्या जात समूह, जाती नाही जात समूह, त्या जातींचा समूह हा सामाजिक आणि शैक्षणिक दृष्ट्या मागास आहे हे तपासण्यासाठी राष्ट्रपतींच्या अंडर एक आयोग नेमण्यात यावा. मग याच्यानंतर मग 1953 साली कालेलकर आयोग आला, त्यांनी जाती 2700 डिफाईन केल्या, त्यात 100 काहीतरी 60 जाती आपल्या महाराष्ट्रातल्या होत्या. त्यानंतर पण तो आयोग लागू झाला नाही. नंतर मग 1965 साली बी.डी. देशमुख कमिटी केली ज्यावेळेस संयुक्त महाराष्ट्र झाला. मग त्यावेळेस राष्ट्रपतींनी राज्यपालांना निर्देश दिले की तुम्ही एक यादी करा. 180 जातींची यादी झाली बी.डी. देशमुख कमिटीने, त्यावेळेस राज्याचे आयोग नव्हते. त्यानंतर मग 10% ओबीसीला, 4% व्हीजेएनटीला आरक्षण लाभ चालू झाला 180-82 जातींना. त्यानंतर 1982 साली मंडल आयोग आला. मंडल आयोगाने खूप मोठं काम केलं याच्या संदर्भामध्ये. देशभरामध्ये काहीतरी 3300-3400 जाती हे केल्या आणि महाराष्ट्रामध्ये काहीतरी 260 जाती डिफाईन केल्या सामाजिक आणि शैक्षणिक मागास. म्हणून जी ट्रिपल टेस्ट किंवा आयडेंटिफिकेशन केलं नाही असं काय नाही.
त्याच्यानंतर वेळोवेळी मग मुटाटकर कमिटी होती 1991-92 साली, आणि 93 साली मंडल आयोग लागू झाला. जजमेंट आलं इंदिरा साहनीचं 9 जजच्या बेंचचं. मग त्यांनी सांगितलं की राज्याचा पण एक आयोग करा, राज्याचा एक कायदा करा. आणि त्यानंतर मग मागासवर्ग आयोग अधिनियम 2000 हा आला. पण मग तेवढ्या 5 ते 6 वर्षामध्ये मुटाटकर कमिटीने काही जाती व्हेरीफाय करून घेतल्या. त्याचं रूपांतर खत्री आयोगात झालं. म्हणून आताच्या ठीक जे आहे. छोट्या पण आता हे बघा, इथे जे दोन मुद्दे त्यांनी उपस्थित केले होते, जो तुम्ही जे म्हटलेलं होतं की मराठे मागास नाही आहेत, जाट किंवा मराठा हा जो समुदाय आहे हा पुढारलेला समुदाय, त्यामुळे त्याला मागासवर्गीयमध्ये किंवा अदर बॅकवर्ड क्लासमध्ये नाही टाकता येणार, असं तुम्ही जे म्हटलेलं होतं ते मुद्देसूदपणे आबासाहेब पाटील यांनी मांडलेलं आहे. त्यांचं म्हणणं आहे की असे अनेक जाती प्रजाती आहेत मराठ्यांमधल्या ज्या अजूनही सामाजिकदृष्ट्या ह्या बॅकवर्ड आहेत, आर्थिकदृष्ट्या या बॅकवर्ड आहेत. याकडे आपण कसं पाहता? आणि दुसरा जो काळकुटेंनी प्रश्न उपस्थित केला होता की 16% आरक्षण जे होतं ते ओबीसींनी दखल दिली आणि त्यामुळे ते टिकलं नाही, याकडे आपण कसं पाहता? हे दोन मुद्दे आहेत, दोघे इथेच उपस्थित आहेत. तुम्ही या दोघांनी उत्तर द्या. आबासाहेबांनी जे सांगितलं ते त्यांनी सांगितलं गायकवाड आयोगाने वैध ठरवलं होतं सामाजिक मागासलेपण, पण ते 5 मे 2021 ला सुप्रीम कोर्टाने सांगितलं की मराठा समाज हा सामाजिक मागास नाहीये, आपल्याला तो पुढारलेला आहे महाराष्ट्रात. त्यानंतर आता शुक्रे कमिटीने सामाजिक मागास ठरवलेलं आहे, पण ते कोर्टामध्ये अजून म्हणजे चालू आहे ते आरक्षण. राहिला विषय काळकुटेंचा, ते बऱ्याच वेळा बोलतात की मंगेश सासनेंनी घालवलं किंवा आमचा तिथं जो गुणवत्तेवाले होते, तुम्ही जर 10 पेटिशन होत्या त्याच्यामध्ये, त्यांचं म्हणणं होतं की 50%च्या वरती नाही. याच्यामध्ये आम्ही तिथं जाण्याचा फक्त एकच कारण घडलं की आपले जे बाळासाहेब सराटे आहेत, आपल्याला माहिती असेल, आबासाहेबांना माहिती असेल, काळकुटे आत्ता आलेले, तर त्यांनी एक आता नाही आलो. तुम्ही नका माझ्याबद्दल सांगू कधी आले ते. तुमच्या वेळेला बोलतो मी, आता माझ्या वेळेला आल्यावर ठीक आहे. नाना 2 मिनिटं ऐकून घ्या. त्यांनी विषय बरोबर नाही चांगला ऐकतोय मी, फक्त ते त्यांचा मुद्दा खूप चांगला आहे. तुम्ही ऐकून घ्या, महाराष्ट्राला कळलं पाहिजे ते नाही वेळ सांगतात. देतो, फक्त माझ्याबद्दलची एक टिप्पणी म्हणून बोललो. ठीक आहे, नक्कीच मी काळकुटे माझ्या तुम्हाला वेळ वेळेला देणार आहे. ते तुमच्या प्रश्नालाच उत्तर देत आहे की तुम्ही जो प्रश्न ओके, उपस्थित ओके. केलेला की 16% आरक्षण हे ओबीसीमुळे गेलं, यावर उत्तर देत आहेत. बोला. त्यामुळे 9 याचिका होत्या, युथ फॉर इक्वेलिटी, जस्टिस फॉर, अशा ज्या सगळ्या 50%च्या वरती, मिश्रा, शुक्ला, कुलकर्णी, जोशी, आपण बघताल सगळं. ओबीसीची एक पिटिशन त्यात का होती, तर बाळासाहेब सराटे यांनी एक हस्तक्षेप याचिका केली आणि ते म्हणाले की वेगळं 10% आम्हाला नाही, आम्हाला ओबीसीच्या लिस्ट मध्ये टाका. मग त्यामुळं मग तिथं खूप मोठा मग कलह निर्माण झाला असता. ती याचिका डिफेंड करण्यासाठी, आणि त्यांचे वकील श्रीराम पिंगळे होते, हे मी आवर्जून सांगतो, आमच्या पिटिशन काढून बघा, त्याच्यामध्ये प्रेयर बघा, वेगळं 10%ला आम्ही विरोध केला नव्हता सेपरेट. पण मग यांची 16%ला विरोध केला होता असं तुम्ही सांगताय ना? 16%ला विरोध केला होता म्हणजे जे काळकुटेंनी मुद्दा उपस्थित केला त्याचं तुम्ही उत्तर देताना मान्य करताय? ते पण सांगा. पिंगळे आणि बाळासाहेब सराटे यांना कुणी सांगितलं होतं आणि कुणासोबत नाश्ता करत होते? काळकुटे. बाळासाहेब सराटे ओबीसीचं आरक्षण त्याच्यामध्ये चॅलेंज केलेले असते याचिका करून त्यांच्या वतीने सुप्रीम कोर्टामध्ये श्रीराम पिंगळेंनी बाजू मांडली होती. सुप्रीम कोर्ट म्हणलं पुला खालून खूप पाणी निघून गेलंय, तुम्ही बाळासाहेब सराटेंना श्रीराम पिंगळेंना विचारा, ओबीसीचं हक्क आरक्षण रद्द करा, तो 94चा जी आर रद्द करा, अशी हस्तक्षेप याचिका 2021च्या त्या जयश्री पाटील मध्ये टाकली होती का नाही? टाकली होती ना, पण ते कुणी टाकायला लावली होती ते पण सांगा ना तुम्ही. तुम्हाला माहित आहे ना त्यावेळेला कुणी टाकायला सांगितलं? हे सकाळ सकाळ कोणाकडे नाश्ता करायला बसले होते आणि कुणाच्या सांगण्यावर परत मागे घेतली, ते तुम्ही जाहीर सांगा ना, लोकांना परत कळू दिला. चांगला मुद्दा काढलाय तुम्ही. बाळासाहेब सराटेंनी त्यांना कोणी सांगितली हे मला नाही माहिती, जबाबदारी सांगतो हे मला माहित आहे. तुम्ही आबासाहेब तुम्हाला माहितीये तर बोला ना, तुम्ही कशाला थांबताय? बोला ना. कळून द्या ना. हेच आबासाहेब ते लोक बोला. आहेत ज्या वेळेला शरद पवारांच्याकडे मांडीला मांडी लावून बसले, पवारांच्याकडे सकाळी नाश्त्याला बसले आणि शरद पवारांच्याकडून त्या ठिकाणचे फोटो सुद्धा त्यावेळेला व्हायरल झाले होते दोघांचे. आणि तिथून पुढे ज्या वेळेला हे विषय आले आणि त्याच्यानंतर मराठा आणि ओबीसीचे वाद सुरू झाले, अतिशय चांगला मुद्दा काढला तुम्ही. जनतेपर्यंत जाणं गरजेचं होतं, तिथूनच विषय आपला सुरू झाला. माझ्याकडे अजून तो फोटो आहे आणि तिथून सुरुवात झाली. नाही तर कधीही ओबीसीतल्या कुठल्या नेत्याने आम्हाला विरोध केला नव्हता. आणि तुम्ही आज सांगितलं, धन्यवाद तुमचे. आणि हा विषय तुमचा आमचा कोणाचा वादविवाद, आम्ही नेहमी समंजसाची भूमिका घेतली आहे महाराष्ट्रामध्ये. ज्या ज्या ओबीसीना आरक्षण देताना आम्ही होतो ना,
बरं आणि नक्कीच. त्याच्यामध्ये काळकुटे, सगळे मी आता मला काळकुटे काय यांच्याकडे सांगितलं? जाते. काळकुटे, माझ्याकडे वेळ कमी आहे, तुम्हालाही बोलायचं आहे. आता त्यांनी नावही घेतलेलं आहे, फोटोही दाखवलेला आहे. कसं बघता याकडे? आणि मी शेवटी वीरेंद्र यांच्याकडे येणार आहे, माझ्याकडे वेळ कमी आहे. काळकुटे बोला. हा हा, 50% वरच्या आरक्षणात सुद्धा हे सुद्धा त्यात सामील आहेत. हे जरी म्हणत नसले ना, हे सुद्धा सामील होते आहेत. ना. आम्हाला माहिती आहे यांना याचिका करायला किंवा विरोध करायला पैसे कोणी दिले, पण कोर्टात जायला कोणी सांगितलं, हे सगळं आमच्याकडे डाटा आहे. ह्यांनी केलं. हे जरी नाही म्हणत असले तरी ह्यांनी त्या वरच्या 16% आरक्षणाला ह्यांनी विरोध केलेला आहे. भुजबळांनी माणसं पाठवलीत कोर्टात, ते शेंडगे होते आणून बरेच आहेत. आणि ससाने आणि ह्यांचा सत्कार, ऐका ताई ताई, त्यांना आता मध्ये बोलू देऊ नका. बोला मी बोला बोललो बोला. नाही. ससाणे, तुम्ही बोला, नंतर तुम्हाला ससाणे बराच आणि वेळ यांचा दिलाय मी. सत्कार थांबा, इंदापूरला काळकुटेंना ज्यावेळेस- बोलून दे. माझ्याकडे वेळ कमी आहे, मला सगळ्यांना बोलायला द्यायचंय. बोला काळकुटे. अहो, ज्यावेळेस भुजबळ मनोजदादांचं दुसऱ्या शरद आंदोलन पवारांच्याकडे. सुरू झालं, मनोजदादांचं आंदोलन सुरू झाल्यानंतर ह्यांनी सभा बैठका सुरू केल्या मोर्चे. त्यावेळेस पहिली त्यांनी तिकडं आंबडला घेतली, नंतर दुसरी का तिसरी याला इंदापूरला घेतली. त्याच्यात ह्यांचा उल्लेख आहे, ससानेचा आणि अजून 1-2 वकिलांचा, की ह्यांनी ते 16% आरक्षण घालवलं आणि त्याच्यामध्ये ह्यांचा जाहीर सत्कार तिथं केलेला आहे. आणि बाकी आंध्रातली माहिती आहे आमच्याकडे सगळी. ह्या लोकांनी घालवलंय, म्हणजे म्हणून मी ह्यांना मराठा द्वेषी म्हणतोय, विनाकारण म्हणत नाही. आमच्याकडे प्रूफ आहेत. आणि राहिलं माझ्याबद्दल जी टिप्पणी केली ना, तो महाराष्ट्राला विचारा ससाने. मी आबासाहेबाला माहितीये, वीरेंद्र भाऊला माहितीये, 1995 पासून मी लढणारा कार्यकर्ता आहे. आम्ही काय असं आता उठून लगेच तुमच्यासारखं आलो नाही. त्याच्या अगोदर तुम्ही सुद्धा सुरुवातीला नव्हते. मी 95 पासून लढतोय. फक्त मीडियात असेल किंवा ह्या गोष्टीत आम्ही कमी उशिरा आलो असतो किंवा थोडं कधीतरी येत असतो, पण आमचं ग्राउंड लेवलवरचं काम हे आम्ही फक्त मराठा समाजासाठी केलं. आम्ही कुणाच्या अन्नात ना माती नाही कालवली. आमचं तो सुशील कुमार शिंदे साहेबांनी जी.आर. काढला, त्याला तुम्ही विरोध केला. तसं आम्ही ओबीसीच्या कुठल्या आरक्षणाला नाही विरोध केला. आमचं आरक्षण ठीक आहे, पवार साहेबांनी ठीक आहे. तुम्हाला दिलं. वीरेंद्र पवार जो मुद्दा उपस्थित केलेला आहे आबासाहेब पाटील यांनी, त्यांनी म्हटलेलं आहे की त्यांनी शरद पवार यांचं नाव घेऊन म्हटलेलं आहे की त्यानंतर मराठा आणि ओबीसी हा वाद सुरू झाला. आपणही मराठा महासंघाचं अनेक वर्ष काम पाहताय आपल्या वडिलांच्या सोबत. कसं बघता या एलिगेशनकडे, या आरोपाकडे? केला नाही आम्ही. इतिहास काढून बघा. थांबा थांबा, आणि वीरेंद्र जाणून पवारांना बुजून बोलून दे. आम्हाला काळकुटे, मी तुम्हाला वेळ दिलेला, वीरेंद्र पवारांना बोलून दे. ज्यावेळी बीबीसी वीरेंद्र बोला. लागू केल्या, त्यानंतर मराठा महासंघातर्फे एक पॅनल होतं, ते व्हीपी सिंगना तिथे भेटलं. दिल्लीमध्ये जाऊन व्हीपी सिंगना भेटलं. त्यांना सांगितलं त्यांनी की मराठा समाजाला आरक्षणाची गरज आहे आणि तुम्ही जर आता मंडळ लागूच केला असेल तर तुम्ही मराठा समाजाला देखील समाविष्ट करा. ही सरळ मागणी त्याच्यामध्ये केलेली, ते पत्रही आज माझ्याकडे. त्यांनी त्याच्यावरती सांगितलं की एक काम करा, माझ्यासाठी एकदम सोपं आहे ते लागू करणं. तुम्ही फक्त स्टेटकडनं एक रेकमेंडेशन मागा. त्यावेळी कुठल्याही प्रकारचे आयोग वगैरे नव्हते, कुठल्या आयोगाच्या शिफारसी वगैरे लागायच्या नाही. त्यांनी सांगितलं की तुम्ही फक्त एक काम करा, तुम्ही स्टेट मधनं तुम्ही मुख्यमंत्र्यांचं रेकमेंडेशन द्या की तुम्हाला ताबडतोब मी इथे लागू करून देतो. त्यानंतर हे आलेलं जे शिष्टमंडळ होतं हे मुंबईमध्ये पुन्हा पवार साहेबांना भेटलं. पवार साहेबांना भेटल्यावरती त्यांना सांगितलं की असं असं झालेलं आहे. आम्ही तिथे त्यांना भेटलेलो आहोत आणि त्यांचं म्हणणं असं आहे की जर राज्याने त्याचं जर शिफारस केली तर आम्ही ताबडतोब घेऊ. परंतु त्यावेळी जी भूमिका होती, त्यावेळी शरद पवारांची जी भूमिका होती, आम्ही नेहमी सांगतो की त्यावेळीची भूमिका होती ती मराठ्यांना पोषक नव्हती. मराठवाडा नामांतर ऐका जर मराठवाडा नामांतर हा एक प्रकार झालेला होता की ज्यावेळी मराठवाडा बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ हे नाव ठेवण्यात त्यावेळी एक मोठा विरोध होता. तोही त्यांनी केला. सामाजिक समतोलापायी त्यांनी केला असं आजही ते सांगतात. तो एक गोष्ट होती. त्यावेळी कुठलाही मराठा समाजाच्या नेत्याला देखील मराठवाड्यामध्ये फिरून देत नव्हते. त्यावेळी आणि दुसरी गोष्ट, ज्यावेळी हे त्यांना जेव्हा सांगितलं गेलं की स्टेटचं रेकमेंडेशन पाहिजे, त्यावेळी त्यांनी स्पष्ट सांगितलं की मराठा मोठ्या भावाच्या भूमिकेमध्ये महाराष्ट्रामध्ये आहे, त्यामुळे मला तसं करता येणार नाही. त्यामुळे त्यावेळी जर संपला असता, कारण त्यावेळी कुठलेही आयोग वियोग हे काढायचे, आता जे सर्व जे घेऊन बसले आहेत ना सीट्स ओबीसी मध्ये, ते कुठल्या आयोगाच्या शिफारसीमध्ये आले होते, कुठल्या यांनी आले होते. मग वीरेंद्र पवार, शेवटी प्रश्न हाच उपस्थित राहतो की इतकी वर्ष महाराष्ट्रानं मराठा मुख्यमंत्री पाहिले, त्यावेळी मात्र हा प्रश्न उपस्थित नव्हता झाला. किंवा शरद पवार यांच्या काळातले दोन्ही प्रसंग, तुम्ही असो किंवा आबासाहेब असो, यांनी देखील स्पष्टपणे महाराष्ट्रासमोर आज ठेवलेले आहेत. त्याच्यातही हाच प्रश्न उपस्थित होतो की त्यावेळी देखील यावर कुठला सोक्षमोक्ष लागलेला नव्हता.
तेव्हा जर लागला असता तर आजचं चित्र फार वेगळं असतं आणि त्यानंतर देखील अनेक मराठा मुख्यमंत्री हे या महाराष्ट्रानं पाहिले होते, मात्र त्यांच्याही कार्यकाळामध्ये अशा कुठल्याही पद्धतीनं मराठ्यांना रिलीफ नाही मिळाला. आता 2014 साली ज्यावेळी आपण पाहिलं की देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले, त्यानंतर पहिल्यांदा मोठ्या प्रमाणावर मराठा मोर्चे निघाले आणि मराठा आरक्षणाची मागणी करण्यात आली. 16% आरक्षण देऊ केलं गेलं, ते टिकलं नाही, हा एक भाग झाला. मात्र त्यानंतर आता जरांगे पाटलांचं जेव्हा आंदोलन सुरू झालं, त्याला आता एक निर्णायक वळण आलेलं आहे. इथं आपण बघतोय की GR निघालेला आहे. आता त्याच्यामध्ये काही आक्षेपार्ह गोष्टी ह्या ओबीसीना वाटत आहेत. त्याच्यावर मला असं वाटतं की ओबीसींची उपसमिती जी आहे ती नक्कीच याच्यावर विचार मंथन करतच असेल आणि मला असं वाटतं की ओबीसींची उपसमिती असो किंवा आता मराठ्यांची जी उपसमिती मराठा समाजासाठी म्हणून जी करण्यात आलेली आहे, त्यांच्यामध्ये देखील या संदर्भात यापुढे मला असं वाटतं बैठका होतील आणि कुठेतरी यातला मध्य काढण्याचा प्रयत्न हा नक्की केला जाईल. मात्र हा खरंच विचार करण्यासारखा विषय आहे की आज जय महाराष्ट्राच्या मंचावर महाराष्ट्राच्या मराठा चळवळीमध्ये ज्यांचा फार मोठा कार्यभाग राहिलेला आहे, ज्यांनी फार मोलाचं काम केलेलं आहे, मग ते आबासाहेब पाटील असो किंवा वीरेंद्र पवार असो, यांनी देखील कुठेतरी आज हा मुद्दा नक्कीच या ठिकाणी अधोरेखित केलेला आहे. या मुद्द्यावर आपण पुन्हा चर्चा करूच. त्याच पद्धतीनं उपसमित्या ज्या पद्धतीनं काम करतायत त्यांच्या कामावर देखील आपली चर्चा ही कायम चालू राहणार आहे. यावर देखील आपण प्रकाश टाकत जाऊ. मात्र आज माझी वेळ आज इथं संपते आहे, त्यामुळे आज जो तुम्ही वेळ दिला त्याबद्दल मी आपले अनेक धन्यवाद या ठिकाणी देऊ इच्छिते. आबासाहेब पाटील असो, गंगाधर काळकुटे असो, वीरेंद्र पवार आणि मंगेश ससाणे, आपले अनेक धन्यवाद. तुम्ही आज या ठिकाणी आलात आणि आपली परखडपणे मतं मांडलीत आणि अनेक असे विषय आहेत की ज्याच्यावर आज या कार्यक्रमामध्ये आज प्रकाश टाकण्यात आलेला आहे आणि त्याच्यावर येत्या काही दिवसांमध्ये महाराष्ट्र नक्कीच चर्चा करेल असे विषय या मंचानं नक्कीच दिलेले आहेत. वेळ झाली आता इथंच थांबायची. तुम्ही कुठेही जाऊ नका. पाहत राहा फक्त जय महाराष्ट्र.